नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल ना देव यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे। मंडळी येणाऱ्या 25 तारखेला बलगडी शहर क्षेत्रातील चालू सीझनचं सर्वात मोठं आणि पारदर्शक आणि नामांकित आणि टॉप मैदान पार पडणार आहे मुंबईला। या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही थार गाडी आहे। या म्हणजेच मुंबईला प्रथमच बलगडी शहर क्षेत्रातील 3 फेऱ्याचं सर्वात मोठं आणि पहिल्या क्रमांकाचं थारचं मैदान पार पडत आहे। तर मंडळी येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहे। तर मंडळी या थारच्या मैदानामध्ये बिनजोडचे नंदी तर पाळणारच आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये मुंबईला थारच्या। पण जे काही घाटावरती रेग्युलर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नंदी पाळतात ते देखील आपला टॉपचे बैल येणाऱ्या 25 तारखेच्या 3 फेऱ्याच्या थारच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे। तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानातील काही संभावित आणि फिक्स आणि खरे पेहरे। तर चला मंडळी मग तर मैदान गावदेवी मैदान पिंपळघर भिवंडी इथे मैदान पार पडणार आहे। भिवंडी इथे थारचं मैदान पार पडणार आहे। मंडळी या मैदानातील एक संभावित पहिलाच पेहरा हा पेहरा फिक्स होऊ शकतो म्हणजेच वायकरांची रायफल 81-81 आणि संदीप काका यांचा गुरु देखील सध्या चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये पळतो। गुरु आणि वायकरांची रायफल 81-81 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये हा जोड एकत्र पाळताना दिसू शकतो। एक संभावित पेअर आहे मंडळी। त्यानंतर आदतमध्येच ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतो पिस्टनच्या धावणीचा नवीन खिलाडी सोन्या 22-11। सोन्या 22-11चा संभावित आणि हा पेअरा खरा असू शकतो। वादळ आणि सोन्या 22-11 आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये हा एक पेहरा बघायला मिळू शकतो। संभावित पेहरा आहे मंडळी। नक्कीच सोन्या 22-11च्या आणि वादळच्या गाडीला मैदानामध्ये गॅस चांगलाच लागतो आणि गती मैदानामध्ये तुफान गाडी लागती सोन्याच्या आणि वादळच्या। येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये हा एक संभावित पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो मंडळी। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी माहिब्या जर थारच्या मैदानाला जर आला तर माहिब्याचा पेहरा असू शकतो। हरिण म्हणून बलगडी शहर क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे असा सतारा एक्सप्रेस बल्मा आणि माहिब्या आपल्याला थारच्या मैदानाला एकत्र पाळताना दिसू शकते। एक संभावित पेहरा आहे। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगडी शहर क्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा सर्वांच्या मनातील आणि सर्वांचा आवडता नंदी म्हणजेच बाकेडॉनच्या पेहऱ्याची सध्या बलगडी शहर क्षेत्रातील थारच्या मैदानातील चर्चा खूप सारी चालू आहे। कोणी म्हणतं बकासूरचा हा पेहरा, कोणी म्हणतं बकासूरचा तो पेहरा। पण जेव्हा काय बकासूर गटाला पळायला येईल आणि बकासूरच्या गटाला जो नंदी पळेल तेव्हाच समजायचं की बाकेडॉनचा आज फिक्स पेहरा। कारण की बाकेडॉनचा पेहराचा मैदानामध्ये धप्पा बसतो आणि नवनवीन पेहरा असतो। पण एक संभावित आणि हा पेहरा नक्कीच असू शकतो आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये। कोण A1 जोडी बलगाडी शहर क्षेत्रातील आपला लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जा आणि बाकेडॉन आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। म्हणजेच बकासूरची आणि सर्जाची जोडी ज्या मैदानामध्ये पळाली त्या मैदानामध्ये या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये विक्रम केलेला आहे। थारच्या मैदानामध्ये महाभारत केसरीला पळाली होती त्या मैदानामध्ये देखील चांगली गाडी पळाली। सरदार भापकर हिंद केसरीला देखील थारच्या मानकरी ठरले। म्हणजेच मोठमोठ्या मैदानामध्ये सर्जा आणि बकासूर पळालेले आहे त्या मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामध्ये एक नवनवीन विक्रम तयार केलेला आहे। आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये आज संभावित पेहरा बघायला मिळू शकतो आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जा आणि बाकेडॉन। तर तुम्हाला काय वाटतं हा जोड जर असला तर कसा तुफान कॉमबॅक आणि तुफान गाडी पळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। 100% सर्जा आणि बकासूर जर असले तर काही ना काहीतरी आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये विक्रम बघायला मिळेलच सर्जा आणि बकासूरचा मंडळी। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेदच बादशाह मथुर 1001 देखील येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये पळणार आहे। मथुरचा पेहरा असू शकतो गुरु आणि शिष्याची जोडी आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते। कॉकटेल आणि मथुर आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। तर म्हणे नक्कीच कॉकटेल आणि मथुरची गाडी मैदानामध्ये चांगलीच पळती। हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक पटकवला मथुरने आणि कॉकटेलने पळून येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच एक संभावित पेहरा आहे। गाडी जर पळाली तर तुफान पळेल। मथुर आणि कॉकटेल जर पळाले तर 100% काही ना काहीतरी विक्रम आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये मथुरचा आणि कॉकटेलचा बघायला मिळू शकतो। तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका ओगलेवाडीचा तेजा आणि बावधनचा लक्ष हा पेहरा बघायला मिळू शकतो येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये संभावित पेहरा आहे मंडळी। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका भोंगाडॉन बिनजोडला करतो सध्या दंगा। तर येणाऱ्या 3 फेऱ्याच्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये देखील भोंगाडॉनचा आपल्याला बघायला मिळणार आहे दंगा।
तर भोंगाडवानचा दांगा म्हणजेच भोंगाडवानला जर चांगला पेहरा जर असला ना, भोंगाडवान नक्कीच त्या मैदानामध्ये 100% काही ना काहीतरी विक्रम करतो आणि दंगा करतोच. त्याचप्रमाणे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये भोंगाडवानचा पेहरा असू शकतो संभावित आणि खरा पण पेहरा ठरू शकतो पाखऱ्या. शेवाळ्या अभयांचा पाखऱ्या आणि भोंगाडवान आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. तर मंडळी भोंगाडवान आणि पाखराचं वैशिष्ट्य म्हणजेच बिनजोडला पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये तेव्हा तेव्हा एकत्र पळाले, तेव्हा तेव्हा कायम गुलालामध्येच राहिले. त्यामुळे गाडीची लकी चांगली आहे आणि गाडी चांगलीच मैदानामध्ये गटून आणि तुफान पळते. तर आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये हा पेहरा बघायला मिळू शकतो भोंगाडवान आणि पाखऱ्या. तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका अर्जुन उर्मिलाताई यांचा अर्जुन येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये नक्कीच पाहताना दिसेल. अर्जुनचा पेहरा असू शकतो छत्रपती संभाजीनगरचा लखन. शंकरपाटामधील बेतेच भाषेत दोन्ही पण छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि आपल्याला अर्जुन येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. हा एक संभावित पेहरा आहे मंडळी. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी गेल्या वर्षीचा घरनिकीचा राजा. घरनिकीचा राजाचा पेहरा असू शकतो संभावित सिरसोडीचा रायफल. सिरसोडीचा रायफल आणि घरनिकीचा राजा आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये हा पेहरा बघायला मिळू शकतो. गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते. नक्कीच गाडी जर पळाली तर येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये काही ना काहीतरी कामगिरी आणि विक्रम आपल्याला बघायला मिळेलच. घरनिकीचा राजाचा आणि सिरसोडीच्या रायफलचा मंडळी. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बॉस मात्र झाला तरी अंगातली रग अजून कमी नाही झाली असा सप्तहिंद केसरी सुंदर. सुंदर देखील येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. सप्तहिंद केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो आणि हा पेहरा 100% फिक्सच होत आलेला आहे. असा हारण्यास 622 हारण्यास 622 आणि सप्तहिंद केसरी सुंदर आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. पहिल्यांदाच सुंदर आणि आपला लाडका हरण्या पळाले होते मान भारत केसरीला आणि त्याच मैदानामध्ये थारच्या मानकरी ठरले होते. नक्कीच येणाऱ्या 3 फेऱ्याच्या मुंबईमधील 25 तारखेच्या खासदार केसरी थारच्या मैदानामध्ये हरण्या आणि सुंदर जर पळाले तर काही ना काहीतरी कामगिरी आणि विक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये. तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा असू शकतो संभावित आणि हा पेहरा नक्कीच असू शकतो येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये पिस्टन 2211 पिस्टन 2211 आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपल्याला येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. या अगोदर बऱ्याचशा मैदानामध्ये पिस्टन आणि बाब्या एकत्र पळालेले आहे. त्या मैदानामध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे. नक्कीच येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये देखील ही जोड आपल्याला एकत्र पळताना जर दिसली तर काही ना काहीतरी कामगिरी बघायला मिळेलच आणि चांगली गाडी मैदानामध्ये धावती. तर म्हणजे आपण ज्या काही व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉप नामांकित नंदीचे पेहरे बघितले त्यापैकी नक्कीच काही पेहरे आपल्याला 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये बघायला मिळतीलच. यापैकी 90 किंवा 80% पेहरे नक्कीच आपले खरे ठरतील. कारण की मैदानामध्ये ह्या गाड्या घटून पाळतात आणि मोठमोठ्या मैदानामध्ये या गाड्याचा जास्तीत जास्त अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि या पाठीमागे जे काय मैदानं पार पडले त्या मैदानामध्ये ह्या मोठमोठ्या गाड्या पाळताना दिसल्या. त्याचनुसार आपण संभावित आणि काही फिक्स पेहरे सांगितले. तर तुम्हाला काय वाटतं आहे पेहऱ्यांबद्दल? हे पेहरे जर असले तर येणाऱ्या 25 तारखेच्या थारच्या मैदानामध्ये तुमच्यामध्ये कोण पटकेल थार आणि कोण मिळवेल थारचा मान ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि तुम्हाला कोणकोणत्या नंदीचे पेहरे समजले फिक्स ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.